माणसाला मुख्यमंत्री सुद्धा असं म्हणाले की त्या संदर्भात ऐतिहासिक पुरावे दाखले नाही, तर मुख्यमंत्र्यांची उपस्थिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सरसंघचालक या दोन प्रमुख मान्यवर व्यक्ती ज्यांना इतिहासाचं भान असायला पाहिजे महाराष्ट्राच्या, खास करून छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या उपस्थितीत अशा बुवा आणि महाराजांना आणून छत्रपती शिवरायांची इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय? काय कारण आहे? शिवाजी महाराज हा इतिहासातल्या आपल्या ऊर्जेचा अखंड प्रवाह, ऊर्जेचा, उत्साहाचा, शौर्याचा. ते कधी थकले नाहीत, ते कधी झुकले नाहीत, लक्षात घ्या. आणि म्हणून जो महाराष्ट्र आमचा आहे तोही थकत नाही आणि दिल्ली पुढे झुकत नाही. कोणा नवा इतिहास, हे कोणी बाबा आहेत काय, कुठे आहे ते बागेश्वर माहीत नाही मला. हे जे काय महाराज वगैरे आणतात, हे लोक, हे नवीन हिंदुत्वात सुरू झालेल्या लोकांचा आणि नवीन इतिहास लिहितायत किंवा बदलतायत. महाराष्ट्राला हे मान्य नाही. खरं म्हणजे ते जे बुवा आहेत, तरुण कोणीतरी, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती जेव्हा हे बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं किंवा सरसंघ चालकांनी त्यांना रोखायला हवं आणि त्यांना महाराष्ट्राच्या भावना, इतिहास याबाबत जाणीव करून द्यायला हवं. ते बुवा म्हणजे कोणी या पृथ्वी तलावरची महान व्यक्ती नाही. वय काय त्यांचं वय काय, अभ्यास काय? ते असं म्हणतात का किती मुलं जन्माला घाला? 4 मुलं. तुम्ही घाला ना आधी, तुम्ही ब्रह्मचारी, हां, अजून तुमचं लग्न झालेलं नाही आणि दुसऱ्यांना सांगताय की 4 मुलं जन्माला घाला आणि 1 मूल कोणाला द्या? मग तुम्ही द्या. तुम्ही 5-25 मुलं जन्माला घाला आणि हवी तेवढी द्या, काय हरकत नाही, काय हरकत नाही द्यायला. स्वतःपासून हे जे संत बुवा महाराज आहेत त्यांनी ही सुरुवात स्वतःपासून करायला हवी. हे हिंदुत्व नाही. परत सांगतो, भाजपा किंवा संघ ज्या हिंदुत्वाचा सध्या या माध्यमातून पुरस्कार करते किंवा खरात बाबासारखे लोक, हे त्यांचे प्रचारक आहेत. हे हिंदुत्व अजिबात नाही आहे. एका बाजूला तुम्ही लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकार मंत्रालय स्थापन करताय आणि कोट्यवधी रुपये खर्च करताय लोकसंख्या नियंत्रणासाठी, आणि दुसऱ्या बाजूला अशा माध्यमातून तुम्ही लोकसंख्या वाढवण्याचा प्रचार करताय. हे बाबा असं का नाही बोलले की 1 मूल प्रत्येकानं आपलं भारतीय सैन्यात दाखल व्हायला पाहिजे? असं का नाही बोलले? आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. 1 मूल बलिदानासाठी, भारतीय राष्ट्रसेवेसाठी दिलं असतं. हे त्यांना का सुचत नाही? नाही सुचत त्यांना. हे दुर्दैवानं महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची अशा प्रकारे त्यांची इतिहासाची मोडतोड करणं, हे जे दुसरा कोणी केलं असतं ते एवढ्याला भारतीय जनता पक्षानं शिवरायांचा अपमान झाला हो असं बोंबलत रस्त्यावरती उतरले असतं. उतरा ना. शिवाजी महाराजांविषयी अशा प्रकारचं विधान करणं, शिवाजी महाराज थकलेले कोणी पाहिले का? झुकलेले कोणी पाहिले का? त्यांच्या लढायांनी औरंगजेबाला थकवलं, त्यांच्या पुढल्या पिढीनं औरंगजेबाला थकवलं. या शिवाजी महाराजांनी न थकता अफजल खानाचा कोथळा काढला, शाहिस्तेखानाची बोटं तोडली, पळून लावलं, आणि तुम्ही त्यांना थकलेला माणूस म्हणता. हा, कुठून तुम्हाला हे सुचतं? काय पिता काय तुम्ही? बोला. नाही बघा की 40 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे.
40 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. हे जाणीवपूर्वक गोविंदराव पानसरे यांचं 40 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये कुठेही छत्रपतींची बदनामी नाही. हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातं की नक्कीच महाराष्ट्रात आणि राज्याचे मुख्यमंत्री व्यासपीठावर असताना, सरसंघचालक व्यासपीठावर असताना, केंद्रीय मंत्री व्यासपीठावर असताना यांच्या इतिहासाविषयी महाराष्ट्राच्या संवेदना मेलेल्या आहेत. त्यांना शिवाजी महाराजांविषयी अजिबात प्रेम नाही. काही गोष्टी 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींनी होर्डिंग लावले होते ना शिवाजी महाराजांबरोबर आपले स्वतःचे, काय शिवाजी महाराजांचा आशीर्वाद कसा आहे मला वगैरे. हां, मग ते थकले का आता? थकले कोण? मोदी थकले, कोण थकले? का भाजपा थकली?